नमस्कार सर, तुमचं नाव आणि गाव सांगा. माझं नाव मदन पंडित कांडेकर, राहणार जातेगाव. आता हा तुमचा द्राक्षाचा प्लॉट आहे. आज हार्वेस्टिंग चालू झालेली आहे तुमची. हार्वेस्टिंग चालू आहे. हा, खूप छानपैकी साईज वगैरे झाली आणि कलर पण भरमसाठ प्रमाणात चांगला दिसतोय आपल्याला. आणि साईज एकदम क्वालिटी झालेली. काय याच्या दरवर्षीप्रमाणे आणि ह्या वर्षीप्रमाणे काय बदल जाणवत तुम्हाला? दरवर्षी आम्ही ह्युमस प्राईम वापरत नव्हतो, हा, पण आता ह्या वर्षी ह्युमस प्राईम वापरल्यामुळं ही साईज आणि घड आम्ही छोटा ठेवायचो, पण आता घड मोठा ठेवलाय. ओके. तरी पण त्याची साईज आणि शुगर आता 120 दिवस झाले तरी त्याला पूर्ण शुगर लागली आता. पूर्ण शुगर लागली. आणि व्यापारी उलट सांगू राहिला का लवकर माल काढून घ्या लवकर. आमचं इच्छा होती का जास्तीत जास्त माल 125 दिवसापर्यंत न्यायचा होता. 5 ते 6 दिवस लवकर आला माल. तरी पण साईज भरपूर आली आणि शुगर पण फुल आहे त्याला. फुल आहे. ह्युमस प्राईम वापरल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले यावर्षी? ह्युमस प्राईम वापरल्यामुळं आपटेक झाड चांगलं करते. हा, आणि थोडासा तणाला सुद्धा 50% फरक पडलाय त्याच्यात. तण वगैरे जास्त होत नाही. म्हणजे आपल्याला बागेत तण अजिबात दिसतच नाही कुठे. नाही. कुठेतरी नॉर्मली एक 5% तण दिसत, एकदम बारीक बारीक. हो. हा. आणि पानाची ग्रीनरी आणि शेंडाची कॅनोपी बघा. हा, शेंडाची कॅनोपी पूर्ण आली आहे त्याला. आता पूर्ण ह्या बाजूचा शेंडा इकडे पोहोचलेला आहे. इकडे आलाय direct. हा, जवळपास म्हणजे हा एक शेंड्याची लांबी जवळपास 7-8 फुटापर्यंत गेलेली. हो. जे 8 फुटाची आपली लाईन आहे हो. तेवढी 7-8 फूट पूर्ण लाईन गेलेली. हा. आणि ह्या वर्षी जर तुमचा मालाचा टफनेस, क्वालिटी वगैरे याच्यात काय बदल जाणवतो? हो, आहे ना. टफनेस खूप छान मिळाला आणि एक सारखेपणा, व्हेरिएशन नाही आलं मालाला. व्हेरिएशन आलं नाही. व्हेरिएशन आणि साईज वाटत नव्हती एवढी होईल म्हणून, पण मग चांगली साईज आता 20-22 mm ची साईज आपल्याला मिळाली याच्यामध्ये. आता मागे आपण तुमचा व्हिडिओ केला होता, आपण डिपिंग केलेली नव्हती. हो, डिपिंग नव्हती केली. डिपिंग साठी पण आपलं तुम्ही क्रॉपटेकचं ग्रोमॅक्स म्हणून ग्रोमॅक्स वापरलं तर आपल्या साध्या ट्रॅक्टरने त्याची फवारणी केली होती. तरी एवढी लांबी झाली. हो, तरी लांबी झाली. कारण असं वाटायचं का माल कमी आहे, मग खर्च कमी करायचा म्हणून मग काय केलं होतं, आपल्या साध्या ट्रॅक्टरने औषधाचा स्प्रे घेतला होता. त्याचा रिझल्ट चांगला मिळाला. आणि लांबी वगैरे मिळाली. एवढे गड मागच्या वर्षी लांब नव्हते. आता हा जवळपास 6 इंचाच्या वरचा गड आहे. हो, 6 इंच एवढा बघा. ईदभर गड आहे. एवढा आम्ही ठेवतच नाही, पण या वर्षी ठेवला कारण लोडिंग कमी होती त्याच्यावर. कमी होती. आणि घर वगैरे पण या वर्षी हो, घर एकच नंबर आहे त्याला. घर एकच नंबर आहे का? हे बघा, पाणी निघत नाही त्याच्यामधून. घर चांगला असल्यामुळे या वर्षी तुम्हाला वजनात किती फरक जाणवल? वजनात म्हणजे दरवर्षी असं वाटायचं का हे कमी निघतोय. ह्या वेळेस असं वाटू राहिलं का घड मोठे ठेवल्यामुळे ना 100% वजनामध्ये 20 ते 30 क्विंटलचा फरक आहे आणि फायदा होणारच आहे. वजन वाढणारच आहे. ह्युमस प्राईम वापरून म्हणजे बरेच बदल जाणवले तुम्हाला? बरेच. एक लिक्विड आहे पण काम किती प्रकारचं करतं? हो, कमीत कमी 4 ते 5 प्रकारचं काम करता येते. 4 ते 5 प्रकारचं. हो. म्हणजे जर तू कंटिन्यू वापरत राहिले तर मातीची पोत पण सुधारेल आणि झाडाची पोत पूर्ण झाडाची सुधारेल. पिवळेपणा होता तो पिवळेपणा त्याचा कमी होऊन गेला. पिवळेपणा राहिलाच नाही. हो. बाकी इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही 100% वापरा. आम्हाला बी असं वाटत होतं वापरू का नको, पण आता वापरल्यानंतर असं वाटू राहिलंय का इथून मागं जरी वापरलं असतं याच्यापेक्षा चांगला बेनिफिट मिळाला असता. आता इथून पुढे तुम्ही कंटिन्यू वापरणार? हो, कंटिन्यू वापरणार. ते आता 50 लिटर तर झालंय. आता पुढच्या वेळेस डायरेक्ट एका वेळेस 100 लिटर मागून घेणार आणि पूर्ण तेच सोडणार. आता म्हणजे एक 8 दिवसाला त्याच हे घेणार. हे सोडल्यानंतर तुम्हाला वॉटर सोल्युबलच्या खतांची किती कमतरता, म्हणजे किती कमी लागली? तरी साधारण 25 ते 30% कमी लागली. 25 ते 30% वॉटर. कारण हे सोडल्यानंतर आणि हे लिक्विड सोडल्यानंतर ते काय करतंय, उचलून घेतंय. जे वेस्टेज जात नाही. जे तुम्ही 10 किलो सोडणार त्यातले 5 किलो झाड उचलायचं. पण आता जे ह्युमस प्राईम वापरल्यानंतर जे 10 किलो सोडलेले ते पूर्ण झाड उचलून घेते. आणि 10 किलो सोडल्यानंतर त्याचा कालावधी पण 8 ते 10 दिवस असतो. म्हणजे जे 5-5 दिवसाला तुम्हाला वॉटर सोल्युबल देण्याची गरज पडते, 5-6 दिवसाला ती गरज पडली नाही. गरज नाही पडत आता तेवढी. गरज पडली नाही म्हणजे कमी प्रमाणात वॉटर सोल्युबल. काय होतंय नेमके तण घेत नाही, तण होत नाही. त्याच्यामुळे काय होतंय, पूर्ण झाड वसून घेत होते. झाड पूर्ण वसून घेते. धन्यवाद सर.